कोण होतीस तू, काय झालीस तू मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे पाहुणे आलेले असतात आणि पाहुणे आल्यानंतर कावेरी चहा बनवण्यासाठी गेलेली असते. तेव्हाच युग तिच्या मागे जात असतो आणि जाऊन तिला मुद्दाम ब्लॅकमेल करत असतो की तुला सांगितलेल्या गोष्टी व्यवस्थित लक्षात आहेत का. तेव्हा कावेरीला ते सगळं काही आठवतं. जेव्हा ती त्याला लॉकअपमधून सोडून आणायला गेली होती तेव्हा युगने तिला ब्लॅकमेल केलं होतं. आत्ता मी एकाच अटीवर येणार आहे आणि ते म्हणजे की तुलासुद्धा इथे लॉकअपमध्ये 24 तास राहायचं आहे, एक रात्र आणि एक दिवस. जर तू इथे लॉकअपमध्ये राहिलीस तरच मी तुझी अट मान्य करणार आहे आणि तरच मी येणार आहे. त्यावर कावेरी तिला म्हणत असते, हे बघ आत्ता तू मला ब्लॅकमेल करतोयस, पण घरी येणं आणि त्याचबरोबर आमच्या घरी यश म्हणून राहणं हे सगळं तुझ्यासुद्धा फायद्याचंच आहे आणि त्यामुळेच तू हे सगळं काही करत आहेस. तुलासुद्धा त्या सगळ्या गोष्टीमधून फायदाच आहे ना, म्हणून तू हे सगळं करतोयस आणि तू आत्ता मला असं ब्लॅकमेल करणार आहेस का. त्यावर तो म्हणत असतो, ते काही जरी असलं तरीसुद्धा तू ह्या युगला, सुपरस्टार युगला तू इथे लॉकअपमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला आहेस आणि त्यामुळे इथे मी हे सगळं अजिबात सहन करणार नाही. समजलं तुला. मी ह्या सगळ्या गोष्टी अजिबात ऐकून घेणार नाही. तुला लॉकअपमध्ये राहावंच लागणार आहे. तेव्हा कावेरी म्हणत असते, ठीक आहे, आत्ता तू येणार आहेस, आत्ता तू चल आणि त्यानंतर बाकीचं जे काही आहे ते बघूयात. त्यावर तो माझ्या रुमालाची इथे शपथ घेऊन सांग, असं इकडे तो बोलत असतो आणि कावेरीला रुमालाची शपथ घ्यायला लावत असतो. आणि तेव्हा किचनमध्ये सुद्धा तोच सीन इथे क्रिएट करत असतो. तेव्हा आपण पाहतो की आता कावेरीने चहाचे कप भरलेले असतात आणि कावेरीने चहाचे कप भरल्यानंतर इकडे तो लगेचच तो ट्रे उचलतो आणि घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा कावेरी म्हणते, काय चाललंय तुझं, हे वेड आहेस का, तू हे असं नाही करू शकत. त्यावर तो म्हणत असतो, का नाही करू शकत, काय झालंय. हे बघ, अशी घरातली कामं पुरुषांनी केलेली इथे मला अजिबात आवडत नाहीत. त्यावर तो म्हणत असतो, खरंच तुम्ही ना सगळेच काकूबाई आहात. हे धर्माधिकारी निवास ठेवण्यापेक्षा ना तुम्ही एक काम करा, काकूबाई निवास ठेवा. हेच नाव ह्या इथे घराला आणि ह्या सगळ्या गोष्टीला सूट होतं आहे. त्यावर कावेरी म्हणत असते, हे तू नको सांगूस काय करायचं आहे आणि काय नाही ते. समजलं तुला. हो, मी अगदीच बरोबर बोलतो आहे, कारण कसे विचार आहेत ह्या घरातील लोकांचे. तेव्हा मात्र कावेरी म्हणत असते, ते तुला नाही कळणार आणि त्याचबरोबर मला हे सगळं काही अजिबात आवडत नाही की घरातील पुरुषांनी कामं केलेली. तेव्हा तो युग म्हणत असतो, हो ते तर दिसतंच आहे, तू पण एक नंबरची काकूबाई आणि ह्या सगळ्या घरातल्या सगळ्याजणीच काकूबाई. तेव्हा कावेरी त्याला रागाचा लूक देते आणि तिथून निघून जात असते. आता कावेरी तर तिथून निघून जाते, पण इकडे तो मात्र विचारातच अडकलेला असतो की आता ह्या कावेरीला कशा पद्धतीने जेलमध्ये पाठवायचं आणि तिने घेतलेला बदला हे सगळं काही कसं वसूल करायचं, ह्या सगळ्या गोष्टीचा तो इथे विचार करत असतो. तेव्हाच आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला आता म्हणजे काही विद्याचे काका आणि काकू आलेले असतात. ते म्हणत असतात, खरं तर आता तोंडगोड करायला काहीच हरकत नाही, म्हणजे आता हे लग्न आम्हाला मान्य आहे आणि त्याचबरोबर आमचा विशाल येईल आणि इकडे बाकीची आपण बोलणी तर केलेलीच आहे, पण आमचा विशाल आल्यानंतर इकडे तो निशालासुद्धा भेटेल. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, बरं झालं एकदाचं फायनली ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत आहेत, असं सुद्धा ती इथे बोलत असते. तेव्हा म्हणत असतात, आता एकदा त्या दोघांना भेटू देत, एकदा का ती दोघं भेटली की मग पुढचं लगेचच आपण सुरुवात करूया. इकडे मात्र जो काही युग आहे तो युग खूपच विचित्र पद्धतीने इकडे सगळं काही खाण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा कावेरी त्याला खानाखुणा करत असते आणि असं खाऊ नकोस, तू ह्या कशा पद्धतीने खातोयस, तू डोक्यावर पडलायस का वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी इकडे ती त्याला बोलत असते. पण हे सगळं काही इथे बोलत असताना सुद्धा आपण पाहतो की आता इकडे दुसऱ्या बाजूला त्याला कसलाही फरक पडत नसतो. आता विद्याचे काका आणि काकू जे आहेत ते आता निरोप घेऊन तिकडून निघणार असतात. तर आता आपण पाहतो की इकडे मला सगळ्यात जास्त आनंद असतो. आता म्हणत असतात, काही जरी झालं ना तरीसुद्धा आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की इकडे आपल्या निशाचं लग्न ठरलेलं आहे आणि निशाचं लग्न ठरल्यानंतर ते कार्यक्रम दणक्यात साजरा झाला पाहिजे. आणि तेव्हा इकडे त्या यशला म्हणत असतात, यश, ह्या सगळ्या गोष्टी करण्याची जिम्मेदारी तुझी आहे, तू ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करणार आहेस आणि हे सगळं काही तुला करायचं आहे, असं सुद्धा आता त्याला सांगत असतात. त्याचबरोबर आपण पाहतो की जो काही आता इकडे युग आहे तो युग मात्र इकडे लगेचच त्याला स्वप्न पडतं
की समोर आता माने त्याच्याकडे खूप सारे पैसे दिलेले आहेत आणि समोर माने खूप सारे पैसे दिल्यानंतर इकडे तो एका गोष्टीचा विचार करत असतो की मा एवढे सगळे पैसे. त्यावर मा म्हणत असते, हो अगदीच तुला एवढे सगळे पैसे खर्चायला दिलेले आहेत, तू हे सगळे पैसे अगदी पाण्यासारखे खर्च कर. काही जरी झालं ना तरीसुद्धा आता तुला ह्या सगळ्या पैशाचा इथे निशाच्या लग्नामध्ये खर्च करायचे आहेत आणि हे सगळे पैसे तू व्यवस्थित वापरणार आहेस. काही जरी झालं ना तरीसुद्धा, असं सुद्धा आता इकडे ती लोक बोलत असतात. त्याचबरोबर आपण पाहतो की आता इकडे तो अगदीच लक्ष्मी माते असं इकडे म्हणत असतो आणि तू मला पावलीस. तेवढ्यातच तिथे विद्या आलेली असते आणि विद्या म्हणत असते, हे सगळं काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने तुम्ही करताय, असं इकडे ती बोलते. आणि तेव्हा हा युग वगैरे कोण आहे, तेव्हा तो म्हणत असतो, नाही नाही कोणीही नाही आहे, तुम्हाला काहीतरी चुकीचा गैरसमज झाला आहे, असं तो बोलतो. तर आता प्रेक्षकांना दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते. निशाने एका मुलाला कॉल केलेला असतो आणि ती म्हणत असते, तुझं काय चाललंय हे सगळं काही, तू कधी फोन उचलणार आहेस का, तू फोनच उचलणार नाही आहेस आणि इकडे किती प्रॉब्लेम झालेला आहे, माझं या लोकांनी लग्न ठरवलेलं आहे. तर आता आपण पाहतो की दुसऱ्या बाजूला मात्र इकडे जो काही युग आहे त्या युगने मात्र त्या कावेरीचा हात पकडलेला असतो आणि तिला एका बाजूला घेऊन गेलेला असतो. कावेरी म्हणत असते, मूर्ख आहेस का तू, असं कसं वागू शकतोस, तुझं नेमकं चाललंय तरी काय, ह्या सगळ्या गोष्टी तू अशा कशा करू शकतोस, गप्प बसणार आहेस की नाही, असं इकडे ती त्याला बोलत असते. आता हे सगळं काही ते बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे त्याच्या हातामध्ये एक ह्याची कुंकवाची डब्बी असते, सिंदूरची डब्बी असते आणि एक कुंकू सिंदूरची डब्बी असल्यानंतर इकडे आता तिला म्हणत असतो, एक चुटकी सिंदूर की किंमत तुम क्या जानोगे, एक चुटकी सिंदूर की किंमत तुम क्या जानोगे. त्यावर कावेरी म्हणत असते, हे डायलॉगबाजी बंद कर. आणि तेव्हा तो लगेचच आता ते सगळं काही इथे स्वतःच्याच तोंडाला इकडे तो सिंदूर वगैरे लावून घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि स्वतःच्याच तोंडाला इथे सगळं काही लाल वगैरे लावून घेतल्यानंतर आपण पाहतो की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता लगेचच इकडे दुसऱ्या बाजूला तो कावेरीला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन येतो. आता कावेरीला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आल्यानंतर कावेरीला तर खरंच खूप मोठा धक्का बसलेला असतो की हे सगळं काय आहे, हा मुलगा असं कसा वागू शकतो, याची हिंमत कशी होती ह्या सगळ्या काही गोष्टी अशा वागण्याची. आणि त्याचबरोबर हे सगळं काय आहे ह्या सगळ्या विचाराचा तो इकडे पोलीस विचार करत असतात आणि कावेरीसुद्धा. आता तिथे गेल्यानंतर हा ड्रामा करत असतो की बघा बघा बायकोने मला कसं मारलेलं आहे, बायको माझ्यावर किती अन्याय करते, बायको माझ्यावर किती अत्याचार करते, ह्या सगळ्या गोष्टी तो इथे बोलत असतो. त्यावर कावेरी म्हणते, हे काय रे मूर्खा, काही काय बोलतोयस, कसं खोटं बोलतोयस, तुला काही डोक्यावर पडलायस की काय, असं इकडे तो बोलत असतो. तेव्हा आपण पाहतो की आता लगेचच इकडे कावेरी ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्यानंतर इकडे मात्र तो म्हणत असतो, बघा ना हिला मी गिफ्ट दिले नाही म्हणून ही अशा पद्धतीने वागत आहे, आता तुम्हीच सांगा मी काय करणार आहे, मी काय करू. त्यावर कावेरी म्हणत असते, नाही नाही हा एक नंबरचा खोटारडा आहे, असं काय करताय, मी काही खोटं बोलत नाही, तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरचं हे सगळं काही पाहिल्यानंतर कळत असेल ना. त्यावर पोलीस मात्र आपापसात बडबड करत असतात. एक हवालदार म्हणत असतो, खरं तर मी ना बायकोला काल गिफ्ट दिलं नव्हतं म्हणून माझेसुद्धा असेच काहीसे हाल केले होते बरं का, असं इकडे तो बोलत असतो. तेव्हाच आपण पाहतो की आता ह्या सगळ्या काही गोष्टी सांगितल्यानंतर इकडे मात्र काय करावं काय नाही हे अजिबात कावेरीला समजत नसतं. त्यामुळे सरते शेवटी कावेरी म्हणत असते, हो साहेब, कारण माझा नवरा ना खरंच खूप विचित्र वागत आहे, काय करणार, त्याला मी गिफ्ट मागितलं पण तो मात्र मला गिफ्टच देत नाही आहे, म्हणून म्हणून हा सगळा काही प्रकार झालेला आहे. आता लगेचच टाका बघा तिनं तिच्या तोंडानं हे सगळं काही कबूल केलेलं आहे, मग मी काय म्हणतो तुम्ही हिला ताबडतोब आता जेलमध्ये टाका, असं सुद्धा इकडे आता तो बोलत असतो. आता हे सगळं काही ते बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता कावेरीला जेलमध्ये टाकलेलं असतं. आता कावेरीला जेलमध्ये टाकल्यानंतर इकडे मात्र युग म्हणत असतो, आता कसं वाटतंय, आता मस्त वाटतंय ना, असं वाटतंय की आता तुझा एक मस्त असा फोटो क्लिक करावा आणि तुझा एक मस्त असा फोटो क्लिक केल्यानंतर मग खरी मजा येणार आहे, समजलं तुला, असं सुद्धा तो इकडे बोलत असतो. त्याचबरोबर आपण पाहतो की आता इकडे लगेचच तो एक फोटो काढतो आणि मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवत असतो. तर आता दुसऱ्या बाजूला इकडे संध्याकाळच्या वेळेला जो काही आपला यश आहे तो युग आहे तो सुद्धा घरी आलेला असतो. आता संध्याकाळी मा म्हणत असतात, काय चाललंय हे सगळं, अरे कुठे होतास यश, तू घरी आला नाही आहेस, काय चाललंय काय नेमका हा सगळा काही प्रकार, असं मा विचारत असतात. आता माने ह्या सगळ्या काही गोष्टी इथे विचारल्यानंतर आपण पाहतो की लगेचच आता इकडे जो काही यश आहे आता तो म्हणत असतो, आता काय करू मी, कसले उत्तरं देऊ. आणि तेव्हा लगेच आता इकडे त्या म्हणतात, कावेरी
कावेरी कुठे आहे, कावेरी पण दिसत नाही आहे. कावेरी कावेरी म्हणून आवाज देत असतात. तो विचार करतो आता काय उत्तर देऊ. तेवढ्यातच कावेरीचा बाहेरून आवाज येतो. खरं तर ह्याने एका दिवसासाठी लॉकअपमध्ये बंद केलेलं असतं आणि एका दिवसासाठी लॉकअपमध्ये बंद करून कावेरी अशी घरी आलेली असते. त्यामुळे मात्र त्याला धक्काच बसलेला असतो. आता कावेरीला जेव्हाच तो इथे समोर पाहतो आणि कावेरीला समोर पाहिल्यानंतर त्याला धक्का बसतो. धक्का बसल्यानंतर इकडे ती आलेली असते आणि ती म्हणत असते, मा मी आलेली आहे का, काय झालेलं आहे. तेव्हा अमृताला आता पुन्हा संशय आलेला असतो बरं का, की हे नेमकं असे का वागतायत, नक्की यांच्यामध्ये काहीतरी भांडण झालेलं असेल. आता कावेरीला तिथे पाहिल्यानंतर तो तिच्याकडे पाहतच असतो. तेव्हा मा म्हणतात, अरे असं का पाहतोस तिच्याकडे, काय झालेलं आहे. पण तेव्हा इकडे जो युग आहे, युग मात्र लगेचच कावेरीचा एक हात पकडतो आणि एक हात कावेरीचा पकडल्यानंतर तिला लागलीच तो तिथून घेऊन जात असतो. आता तो तिथून घेऊन गेल्यानंतर इकडे ही लोक सगळेजण हसायला लागलेली असतात. सगळेजण विचार करतात की बापरे, काय म्हणायचं, हे नवं जोडपं आहे खरं, पण हे सगळं काय आहे काहीच कळत नाहीये, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. अहो मी काय म्हणते वहिनी, बघा ना, मला असं वाटते की आता ना ह्या दोघांची लवकरात लवकर सत्यनारायणाची पूजा जी आहे ना ती इथे घालून टाकूयात. कारण बघा ना, आता ह्यांना काही दम निघत नाही आहे बाई. त्यावर लगेच आता मा हसायला लागलेली असते. इकडे मात्र जी काही अमृता आहे तिला आता थोडासा संशय येतो आणि ती यामिनीला म्हणत असते, यामिनी मला एक गोष्ट सांग, इथे सगळ्यात महत्त्वाची म्हणजे की हे बघ ना, इथे जो काही आपला हा यश आहे ना तो थोडासा विचित्र वागत नाही का लंडनहून आल्यापासून. त्यावर यामिनी म्हणत असते, काही विचित्र वगैरे वागत नाही आहे. तुला एक गोष्ट सांगू का, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे की हे बघ, इकडे तू सुद्धा बऱ्याचदा इथे चुकीची आणि खूपच विचित्र वागत होतीस, हे काही आम्ही पाहिलेलं नाही आहे का, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आता हे सगळं काही इथे बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे जी काही अमृता आहे तिच्या मनामध्ये हा सगळा संशय आलेला असतो आणि हा सगळा संशय आल्यानंतर ती त्याच गोष्टीचा पुन्हा पुन्हा विचार करत असते. आता इकडे जो काही युग आहे तो इकडे कावेरीच्या हाताला पकडतो आणि कावेरीच्या हाताला पकडल्यानंतर तो तिला अडगळीच्या खोलीकडे घेऊन जातो. आता कावेरी ओरडत असते. ती म्हणत असते, मूर्ख आहेस का, काय चाललंय तुझं, तू असा कसा वागू शकतोस, तुझी हिंमत कशी झाली ह्या सगळ्या काही गोष्टी अशा करण्याची, आणि मला तू इथे का घेऊन आलेला आहेस. तेव्हा तो लगेचच अडगळीच्या खोलीचा दरवाजा उघडतो आणि अडगळीच्या खोलीचा दरवाजा उघडल्यानंतर इकडे ती म्हणत असते, काय करतोयस तू. त्यावर तो म्हणत असतो, पण हे सगळं काही खूप चुकीचं केलंयस तू, तू अशी कशी वागू शकतेस, मला तेच कळत नाही. कारण ती म्हणते, मग कशी वागते म्हणजे मी नेमकं काय केलेलं आहे, त्या तर गोष्टी मला सांगणार आहेस की नाही. त्यावर लगेच आता इकडे तो म्हणत असतो, काय चुकीचं, कारण इकडे तू मला प्रॉमिस केलं होतंस की तू जेलमध्ये राहणार आहेस 1 रात्र आणि 1 दिवस. त्यावर कावेरी म्हणत असते, त्याचं काय आहे ना, तुझं शिक्षण पूर्ण झालेलं नाही आहे, त्यामुळे तुला बाकी कुठलेच नियम्स आणि रूल्स हे अजिबात माहिती नाही आहे. कारण तुला माहिती का, इकडे मी जेलमध्ये का नाही राहिले, कारण लेडीजला 6च्या नंतर जेलमध्ये ठेवत नाही आहेत आणि ती गोष्ट मात्र तुला माहितीच नाही आहे. कारण तुझं शिक्षण नाही ना झाले. बोल ना, कितवी झालेले आहे तुझं शिक्षण. तुझं शिक्षण झालेलं असेल 4थी किंवा 6वी. त्यावर तो म्हणत असतो, नाही हां काकूबाई, इथे तू मला चॅलेंज केलेस, आता तुला तर इकडे जेलमध्ये नाही पण या अडगळीच्या खोलीमध्ये राहावंच लागेल. असं म्हणून तो लगेच तिला धक्का देतो आणि अडगळीच्या खोलीमध्ये ढकलतो आणि बाहेरून अडगळीच्या खोलीला कडी घालतो. आता कावेरी म्हणत असते, युग तू काय करतोयस, हे वेडा आहेस का, बाहेर काढा युग मला पटकन, हे बघ तू असं नाही करू शकत. त्यावर तो म्हणत असतो, का नाही करू शकत, तू माझ्यासोबत चिटिंग केलेली आहेस, मग मी सुद्धा तुझ्यासोबत चिटिंग करू शकतो ना. कारण तू मला फसवलंयस, तू मला प्रॉमिस केलं होतंस की 1 दिवस जेलमध्ये राहणार म्हणून, मग तू 1 दिवस जेलमध्ये राहिलीच नाही आहे, मग मी तुझ्यासोबत इथे असं वागणारच ना. त्यावर इथे कावेरी ओरडत असते की दरवाजा उघड म्हणून. पण युग आता कानामध्ये बोटं घालत असतो आणि युगने कानामध्ये बोटं घातल्यानंतर इकडे तो म्हणत असतो, सॉरी सॉरी सॉरी, मला काहीही ऐकायला येत नाही, सॉरी सॉरी सॉरी, मला काहीच ऐकायला येत नाही. त्यावर कावेरी म्हणत असते, हे बघ युग, खूप चुकीचं करतोयस तू, प्लीज हे बघ असं करू नकोस, तू मला बाहेर काढ. युग, हे खरंच तू खूप चुकीचं करतोयस, असं करू नकोस, का असं करतोयस तेच मला कळत नाही. त्यावर तो म्हणत असतो, का असं करतोय म्हणजे, मी जे काही करतोय ना ते अगदी अगदी बरोबर करतोय, मी काहीही चुकीचं करत नाही, समजलं, असं सुद्धा तो इथे बोलत असतो. तेव्हाच आपण पाहतो की आता कावेरी गप्प बसलेली असते. आता तिला कळत नाही की काय करावं म्हणून. आता अति युगला विनंती करून सगळं काही झालेलं असतं. पण तो म्हणत असतो, तू कोणाशी पंगा घेतलायस, तू ह्या सुपरस्टारशी पंगा घेतलेला आहेस, त्यामुळे आजची रात्र तुला इथेच राहावं लागणार आहे. राहते आता इथे झुरळामध्ये, पालीमध्ये, उंदरामध्ये, सगळ्या गोष्टीमध्ये राहिले ना, मग तुला कळणार आहे हे युगशी पंगा घेणं काय असतं ते. त्यावर कावेरी म्हणत असते, हे बघ युग, तू असं नको करूस, तू गुड बॉय आहेस ना, तू शहाणा आहेस ना,
मग प्लीज प्लीज तू असं वागू नकोस ना. हे बघ, तू जर असं वागत राहिलास ना तर खूप चुकीचं होईल. नको असं करूस, नको असं करूस, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की कावेरी त्याला विनवण्या करून झालेल्या असते, पण इकडे मात्र तो अजिबात दरवाजा उघडण्याचं नावच घेत नाही. काही जरी झालं ना तरी सुद्धा त्याला दरवाजा उघडायचाच नसतो. कारण इकडे कावेरीला धडा शिकवण्याचा त्याचा हा जो काही प्रयत्न आहे ना तोच त्याला करायचा असतो. आता मात्र कावेरी हसायला लागते आणि हसत असताना युग म्हणत असतो, तुला हसायला काय झाले काकूबाई? हस हस, तुला जेवढं हसायचं आहे ना तेवढं तेवढं तू हसून घे. पण मी मात्र अजिबात अजिबात इकडे तुझ्यावर मी दया करणार नाही. काही जरी झालं तरी सुद्धा मी दया करणारच नाहीये आणि तुला आता तिथेच थांबायचं आहे. त्यावर लगेच आता कावेरी शांत बसते. कावेरी शांत बसल्यानंतर खरं तर तिला त्या अडगळीच्या खोलीमध्ये भीती वाटत असते. पण हा युग मात्र आता काही केले ऐकणार नसतो. त्यामुळे तिच्याकडे सुद्धा कुठलाच पर्याय शिल्लक राहिलेला नसतो. आता इकडे जो काही युग आहे तो तिला आवाज देत असतो. पण युगने आवाज दिल्यानंतर सुद्धा इकडे ती काहीच बोलत नाही आणि काहीच न बोलल्यामुळे आता इकडे त्याला असं वाटत असतं की आता काहीतरी झालेलं आहे. पण इकडे कावेरी म्हणत असते, हे बघ तू असं करू नकोस. कोणाला संशय येईल आणि कोणाला जर संशय आला तर ती लोक विचारतील की कावेरी कुठे आहे, काय आहे म्हणून. तेव्हा तू इकडे काय सांगणार आहेस? हे बघ असं करू नकोस युग, प्लीज तू दरवाजा उघड ना, असं ती म्हणत असते. पण तेवढ्यातच आता इकडे जी काही आपली अमृता आहे ती आलेली असते. आता अमृता तिथे आल्यानंतर ती म्हणत असते, काय चाललंय यश तुझं? तेव्हा तो म्हणत असतो, नाही नाही काही नाही. मग तू आता फोनवर कोणाशी तरी बोलत होतास ना? कारण त्याने फोन काढलेला असतो आणि फोन काढल्यानंतर तो त्याच्या मित्राशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा तो म्हणत असतो, नाही नाही मी कोणाशी नाही बोलत आहे. नाही नाही आत्ता तू कुकी कुकी वगैरे असं बोलत होतास, काहीतरी बोलत होतास, बोल कोणाशी बोलत होतास? त्यावर तो म्हणत असतात, अगं अमृता, मी नाही कोणाशीच बोलत नव्हतो, तुला काहीतरी भात झाला असेल. त्यावर लगेच आता दरवाजा वाजला जातो. दरवाजा वाजल्यानंतर इकडे आता अमृताला थोडासा संशय येतो आणि ती म्हणत असते, खरं खरं सांग, आतमध्ये कोण आहे? आतमध्ये? अगं मांजर आहे, मांजर. तुला सांगू का, खूप वैताग दिलाय त्या मांजरीने, त्यामुळे कोंडून टाकली बघ आज. खरं सांगतोयस ना तू हे सगळं? त्यावर तो म्हणत असतो, खरं म्हणजे काय? अगदीच खरं सांगतोय. मी तुझ्याशी खोटं का बरं बोलेल? अजिबात मी तुझ्याशी खोटं वगैरे बोलत नाही. मांजरच आहे आणि तू नको काळजी करूस. येईल ती लगेचच बाहेर आणि चल तू जा बरं आराम कर. जा तुला आरामाची गरज आहे ना. म्हणून तो तिला लगेचच तिथून पाठवून देतो. ती तिथून गेल्यानंतर बाय बाय करत असतो. आता ह्या अमृताला सुद्धा गंडवल्याचा त्याला आनंद होत असतो. तेव्हाच आपण पाहतो की इकडे तो म्हणत असतो, खरं तर इकडे माझ्या ह्या टॅलेंटला कोणीही चॅलेंज करू शकत नाही. अमृताला सुद्धा कळलेलं नाही की मी कसा वागत होतो. त्यावर कावेरी म्हणत असते, काय झालं, कोण आलं होतं? त्यावर तो म्हणत असतो, ती फेविकॉल आली होती. काय म्हणजे? अगं अमृता आली होती. काय? अमृता आली होती? अरे तू वेडा आहेस का वेडा? आता त्या अमृताला संशय येईल आणि तू असं काय बोललायस तिला? त्यावर तो म्हणतो, मी काही नाही बोललो. मी मस्त स्माईल केली आणि तिला सांगितलं की इथे आतमध्ये मांजर आहे. त्यावर आता इकडे कावेरी म्हणत असते, खरंच तू ना डोक्यावर पडला आहेस. तुझं ना काहीच होऊ शकत नाही. तू असा कसा वागू शकतोस तेच मला कळत नाही. म्हणून ती त्याच्यावर ओरडत असते. बघ आता अमृताला संशय आला ना ती घरातल्या सगळ्या लोकांना घेऊन येईल. डोक्यावर पडलायस तू, असं कावेरी आतमधून बोलत असते. आणि तेव्हा यशला आता समोरून जी काही कावेरी, त्याचबरोबर त्याचबरोबर इकडे आपली पौर्णिमा, विद्या ह्या सगळ्या कोणी येताना दिसत असतात. आणि सगळ्याजणी येताना दिसल्यानंतर तो म्हणत असतो, इकडे प्रेमा आंटी, गोरी आंटी, त्याचबरोबर अमृता हे सगळ्या आल्यात. आता मी काय करू? आता मी काय करू? असा सुद्धा इकडे तो विचार करतो. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर त्याला मात्र आता काहीच सुचत नसतं, समजत नसतं. तर आता प्रेक्षकांनो इकडे मात्र जेव्हा युग हा समोर हे सगळं काही दृश्य पाहतो तेव्हा त्याच्या पायाखालची जी जमीन आहे ती मात्र सरकलेलीच असते. त्याला तर एका पॉईंटला काय करावं काय नाही ह्या गोष्टी अजिबात समजत नसतात. तर आता आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग पाहायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांनो की इकडे आता जी काही कावेरी आहे, कावेरीने युगला चांगलंच गंडवलेलं असतं. कारण युगच्या हातामध्ये तिने एक बॅग दिलेली असते आणि ती बॅग दिल्यानंतर ती म्हणत असते की यामध्ये 2 कोटी रुपये आहेत. आणि तेव्हा तो म्हणत असतो, काय 2 कोटी रुपये आहेत? त्यावरती म्हणत असते, हो हे 2 कोटी रुपये घे आणि इथून कायमचा निघून जा आणि मी म्हणेल तेच पद्धतीने तू सगळं करायचं आहेस. तेव्हा तो लगेच आता त्याच्या मित्राला बोलावून घेतो. त्याच्या मित्राला बोलावून घेतल्यानंतर त्याच्याकडे ते 2 कोटी रुपयाची बॅग देतो आणि म्हणत असतो, हे 2 कोटी रुपये आहेत, व्यवस्थित सांभाळायचे आहेत, व्यवस्थित
ठेवायचे तेव्हा तो तिथून निघून जातो. आता तो निघून गेल्यानंतर तो मुलगा घरी जातो आणि ते सगळे काही पैसे इथे पाहत असतो. सगळे पैसे पाहिल्यानंतर तो मुलगा म्हणत असतो की अरे अरे तुला फसवलंय युग आपल्यासोबत. त्या कावेरीने खूप मोठा फ्रॉड केलाय. म्हणजे मला नाही कळलं की नेमकं तिनं काय केलंय. अरे तिने आपल्याला नकली नोटा देऊन फसवलेला आहे आणि ह्या सगळ्या नकली नोटा आहेत असं इकडे तो सांगतो. हे सगळं काही ऐकल्यानंतर आता युगला मात्र खूप मोठं टेन्शन येतं. तो म्हणत असतो, आता काकूबाई तू खूप मोठा माझ्याशी पंगा घेतलायस. काही जरी झालं ना तरी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीची तुला भरपाई करावीच लागणार आहे. म्हणून आता ती बॅग पुन्हा तो चेक करतो आणि त्यामध्ये खरंच नकली नोटा असतात. तर आता प्रेक्षकांनो हा युग पुन्हा कावेरीसोबत कसा वागेल, काय करेल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आणि रंजक असतं. तर अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत पाहत राहा कोण होती सतू काय झाली सतू.